Audio Jungle. न्यूज मराठी 20/7 मधून निलेश किरवारकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत घाटंजी तालुक्यातील शिरोली गाव इथे। तर आज इथं ध्वजवंदनाचा जो कार्यक्रम आहे हे महिलांच्या हाताने करण्यात येणार आहे। इथले जे सरपंच आहे यांनी स्वतः महिलांना समोर केलेला आहे ध्वजवंदनासाठी। तर आपण बघू आता समोर आधी ध्वजवंदनाचा कार्यक्रम होऊ देऊ, त्याच्यानंतर सरपंच साहेबांसंग आपण त्यांचं प्रतिक्रिया घेऊ महिलाबद्दल की आज ध्वजवंदन महिलाच्या माध्यमातून करण्यात येत आहे शिरोली गावामध्ये। बघू शकता महिलाच्या हाताने इथं ध्वजवंदन होत आहे 1 मे स्वतः सरपंच साहेबाच्या उपस्थितीमध्ये आणि सरपंच साहेबांनी हा मान महिलाला दिलेला आहे। शिरोली ग्रामपंचायत बघू शकता अतिशय सुंदर असा इव्हेंट हा तयार होत आहे। तर बघू शकता महिलाच्या हाताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू आहे। तर ध्वजवंदनाचा कार्यक्रम या पद्धतीने ध्वजवंदन झालेला आहे। तर बघू शकता सर्वांनी महिलांना प्राधान्य दिले आणि महिलांच्या हाताने ध्वजवंदनाचा कार्यक्रम केला गेलेला आहे। हे शिरोलीचे सरपंच आहे यांची प्रतिक्रिया। सर तुमचं नाव? नमस्कार। आजच्या महाराष्ट्रातील सगळे शिरोली ग्रामवासियांना अनेक हार्दिक शुभेच्छा। आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला असून आजच्या दिवशी आज आम्ही झेंडा वंदन करण्याचा मान महिलांना दिलेला आहे आणि ही प्रथा नेहमीच आम्ही चालू ठेवू। दरवेळेनंच प्रत्येकाला नवीन लोकांना आम्ही झेंडावंदनाचा मान देत असतो, त्यात ती प्रथा आम्ही चालू ठेवत आहेत। आजच्या दिवशी आपला देश आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला असून महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे। त्याचप्रमाणे आज हा कामगारांचा पण दिवस आहे, कामगार दिवस म्हणूनही आज साजरा केला जातो। या दोन्ही औचित्य साधून मी पुन्हा एकदा शिरोली ग्रामवासियांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि झेंडावंदनाकरता जे काही लोक उपस्थित होते त्यांचा मी विनम्र स्वागत करतो। धन्यवाद सर। तर आज ज्या महिलाच्या हाताने ध्वजवंदन झालेलं आहे आपण त्या महिलासोबत पण भेटू। तर आपल्यासोबत ज्यांच्या हाताने ध्वजवंदन झालेलं आहे आणि सरपंच साहेबांनी त्यांना मान दिलेला आहे तर महिला इथल्या। तर मॅडम तुमचं नाव? मला त्यांनी झेंडा फडकवण्याचा मान दिला, त्याच्याबरोबर त्यांचे खूप आभारी आहे। खूप सगळ्यांचे मी धन्यवाद मानते। धन्यवाद मॅडम। तुमचं नाव? माझं नाव गीता काकडे, अंगणवाडी सेविका शिरोली क्रमांक 2। तुमचं नाव मॅडम? कल्पना काकडे, अंगणवाडी सेविका क्रमांक 3। सविता सुभाष सावरकर, किरण तुषार घोटमाळे, अंगणवाडी सेविका। वंदा देवराव कुरमेरकर। तर आज ध्वजवंदन तुमच्या हाताने झालेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? शिरोलीतली ग्रामपंचायत सरपंच साहेब यांनी महिलांना ध्वजारोहणाचा मान दिला, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। तर धन्यवाद मॅडम। तर असं सगळ्या जे शिरोली गावातील सरपंचांना आज करून दाखवलेलं आहे, असं सगळ्या सरपंचांना पण असं करावं नवीन काहीतरी। आणि शिरोली गावामध्ये आज एक
खूप अतिशय सुंदरसं आपल्याला फुटेज पण भेटलेली आहे आणि सुंदर इथून काहीतरी शिकण्याकरता असं पण आपल्याला ह्या गावातून दिसल्या गेलेलं आहे. तर न्यूज मराठी 24/7मधून यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी निलेश कुर्मेकर. तर इथं संपूर्ण सरपंच साहेब शपथविधीचा कार्यक्रम घेणार आहे. तर सर, आज 1 मे रोजी महाराष्ट्र शासनानं कळवल्याप्रमाणे आज आपण हा शपथविधी घेत आहेत. हे थॅलिसेमिया नावाचा एक आजार आहे आणि ह्या आजारापासून मुक्त राहण्याकरता आपण सगळ्यांनी ही शपथ घ्यायची आहे. माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं आहे. थॅलिसेमिया मुक्तीची शपथ. मी प्रतिज्ञा करतो की थॅलिसेमिया या गंभीर अनुवांशिक आजाराविषयी मी स्वतः जागरूक राहीन आणि समाजात जागृती करेन. लग्नार ची रक्त तपासणी करणे अनिवार्य आहे. हे मी स्वतः करेल आणि लोकांनाही पटवून देईन. त्यांनी पण हे मी लोकांनाही पटवून देईन आणि त्यांना तयार करेल ह्या आजाराची परीक्षा करण्याची. 2 थॅलिसेमिया मायनर वाहकांचे लग्न टाळून होणाऱ्या मुलामधील थॅलिसेमिया मेजर चा धोका रोखण्यास मदत करेल. गरोदरपणात थॅलिसेमियाची तपासणी करून जन्माला येणारे बाळ निरोगी राहील याची मी काळजी घेईल आणि ती माझी जबाबदारी राहील. थॅलिसेमियाग्रस्त मुलांना योग्य उपचार आणि रक्तदानासाठी प्रोत्साहन देऊन मी हा राष्ट्रीय उद्देश साजरा करण्याचा प्रयत्न करतो आणि ते माझे कर्तव्य आहे. धन्यवाद. Audio Jungle.